आमदारांचा गट आहे, माझ्या आमदारांचा राम सातपुतेचा, त्यांचं म्हणणं आहे की ईव्हीएमवर झालेलं मतदान अगदी योग्य आहे आणि त्यात कुठलीही गडबडी झालेली नाही आणि आता जे गावात सुरू आहे ते फक्त स्टंटबाजी सुरू आहे. बरोबर? हा बरोबर आहे. हे गावातील एक पुढाऱ्यांनी म्हणून स्टंटबाजी केलेलं आहे. गावातून 1003चं मतदान खरोखर रामभाऊ सातपुतेंना पडलेलं आहे. गावात 21 कोटी 89 लाख रुपयांचा निधी रामभाऊ सातपुतेंनी इथे दिलेला आहे. गावामध्ये कुठं काय काय केलं? इथं वशामारुती मंदिर आहे, तिथे 7 कोटी रुपयांचं दिलेलं आहे. रस्त्यांचे सगळे कामं झालेले आहेत. लाईट दिव्या बघा तुम्ही सगळे जाहीर हिशोब मागितलाय तिथले समोर. हो, जाहीर निषेध. इथं बॅनर लावलेला आहे, कामाचा बॅनर लावलेला या ठिकाणी बॅनर पूर्ण लावलेला आहे आणि पूर्ण यंग जनरेशन हे रामभाऊ सातपुतेच्या पाठीमागे आहे, हे लक्षात ठेवायचं. पूर्ण यंग जनरेशन. आणि सांगतो ह्या गावातल्या पुढाऱ्यांनी एवढं पण माहिती नाही की ह्या गावामध्ये एक RSSचा ग्रुप आहे, तो मोठ्या प्रमाणामध्ये काम करतो. हे त्या गावातल्या पुढाऱ्यांनी माहिती पण नाही. हे मोठ्या पुढाऱ्यांनी लक्षात घ्यायचं. ह्याच गावचा मी इथलंच आहे, प्राध्यापक आहे ह्याच गावचा, हे लक्षात ठेवायचं. हे जे काय चाललंय मग ते हे सर्व चुकीचं चाललेलं आहे. ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही, फक्त स्टंटबाजी आहे. पुढाऱ्यांनी 4 रुपये आणलेले ते फक्त दाखवायचे आणि जे ह्याला अपयश मिळालेलं आहे विधानसभेला, ते फक्त स्टंटबाजी. ह्यांना फक्त यश नाही भेटलं म्हणून त्यांचं सगळं चाललेलं आहे. काय ईव्हीएम मशीन जर खराब असती तर मागच्या 6 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आलेले आहेत. त्यातलेच एक माड्याचे खासदार आहेत. त्यांना 1.25 लाखाचा लीड मिळाला आहे. माळशिरस तालुक्यातून ह्या गावातून लीड होत त्यांना. मग आता कसं काय नाही? आता नाही ना, आता रामभाऊंच्या पाठीमागे आम्ही गेलेलो आहे. रामभाऊंची कामं झालेली आहेत. मार्केटवाडी गावामध्ये 21 कोटी 89 लाख रुपयाची मार्केटवाडी गावामध्ये कामं झालेली आहेत आणि ह्यांना कामामुळं मतदान झालेलं आहे रामभाऊ सातपुते यांना. आणि ह्यांना मतदान कमी झालेलं आहे म्हणून यांनी काहीतरी तंटबाजी करण्यासाठी यांनी एवढं हे केलेलं आहे. या मार्केटवाडी गावातून जवळ 4 ऑपरेशन मोठे 5 लाखाच्या पुढचे असे इथून रामभाऊ सातपुतेंनी केलेले आहेत. त्यामुळे पूर्ण गाव जे आहे आणि इतर विकास रामभाऊ सातपुतेंनी इथं केलेला आहे. हा तुम्ही बघता, हा रस्ता सुद्धा त्यांनी केलेला आहे. पूर्ण डांबरीचा रस्ता सगळं पूर्ण त्यांनी रामभाऊ सातपुतेंनी दिलेला आहे. मग समोरची पार्टी मध्ये नाही, सगळं बोगस आहे. सगळं त्यांचं चुकीचं आहे. किती आहे ते फक्त 4-5 फुट राहते गावातल्या आमच्या, एवढं फक्त हे सगळं चुकीचं आहे. ना सगळे टोटल बाहेरचे लोक आहेत. एकही गावातला माणूस नाही. 6-7 गावले, सगळे गावले आहे. इथली सगळी टोटल जी बाहेर ती सगळी बाहेरचे लोक आहेत. आता ही जी लोक आहे ती ह्यात बसलेल्यांचे आधार कार्ड फक्त चेक करा, मग कुठले ती तुम्हाला समजतं. तुमच्यापाशी ऑन रेकॉर्ड आहे, ती व्हिडिओ आहेत. ही गावातील लोक. मला एक सांगा, हे गाव हा जो पश्चिम भाग आहे माळशिरसचा, माझ्या माहितीनुसार हा सगळं मोहिते पाटलांच्या विरोधात राहिलेला आहे सातत्याने. पहिले सुभाष पाटील असतील, नंतर उत्तमराव जानकर असतील, पण आता हेच जानकर मोहिते पाटलांकडे गेल्यामुळे तुम्ही त्यांच्या विरोधात मतदान केलं असं काय का? ऐका की आता विषय काय झालेला आहे, ह्यापूर्वी एवढा कधीच ह्या माळशिरसच्या पश्चिम भागाने एवढा कधीच विकास पाहिलेला नाही. आणि ह्या 5 वर्षात जे रामभाऊ सातपुतेने कामं केली, आज ज्या भागात उत्तम जानकर साहेबांना लीड होतं त्यात पूर्ण लीड हे सातपुतेंना पडलंय. म्हणजे पूर्ण हे धनगर समाजाची गाव आहे ती, तरी सुद्धा त्यांनी दुखणं तेच आहे ना आमदारांचं. मी धनगर असून माझं मतदान सातपुतेंना कसं गेलं? ऐका जातीवर आम्ही नाही विकासावर मतदान झालं, जातीवर मग त्यांना आक्षेप काय आता त्यांचीच त्यांना माहिती. आक्षेप घ्यायचा म्हणजे त्यांना काय आता कमी पडले म्हणून आक्षेप घेते ते, असं नाही. आम्ही स्वतः उद्या बॅलेटवर झालं तुमची काय? तरी सुद्धा आमची तयारी आहे. आम्ही एवढं ओपन माईकवर बोलतोय. आम्ही धनगर समाजाचा आहे तरी ओपन माईकवर बोलतोय. आणि हे आतला कुठलाच धनगर समाज व्यतिरिक्त नाही कोण माणूस. गावच अख्खं गावच धनगर. मग आता आमदार साहेबांनी आज जे सांगितलं, मी राजीनामा देणार, पुन्हा बॅलेटवर घेणार, चांगला आहे, आम्ही तयार आहे. पुन्हा त्यांच्या विरोधात मतदान करणार. 1000% करू आपण रामभाऊ सातपुतेंना मतदान. हो, शासन पद्धतीने निवडणूक आयोगानं रीतसर पत्र जर दिलं तर बॅलेट पेपरवरती घ्यायला तयार आहे. फक्त या ठिकाणी आधी राजीनामा द्यायचा, नंतर त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायच्या. एकदा तुमची नावं सांगा, कारण लोकांना असं वाटतं की बाहेरचे लोक म्हणून एकदा गावाला महाराष्ट्राला कळू द्या. अजिंक्य मार्केटवाडी गावात प्राध्यापक पंकज कोडलकर, अविनाश कोडलकर, विजय मार्केट माजी सरपंच मार्केट, भगवान ज्ञानदेव कोडलकर, आनंदा विष्णू मार्केट, आप्पा ज्ञानदेव मार्केट, हे तुम्ही सगळे मार्केटवाडीचे. असं पांडुरंग बापू चोपडे माजी सरपंचाचा मुलगा आहे मी. म्हणजे असं म्हणतात, गाव करेल ते राव काय करेल, म्हणून सुरुवातीला असं चित्र निर्माण झालं इथं या गावात की बॅलेटवरच ईव्हीएमच्या विरोधात घोटाळा वगैरे. पण त्याच गावातले ग्रामस्थ आहेत म्हणून मी जाणीवपूर्वक त्यांची नावं घेतली. मी कुणी असं म्हणायला नको होते की बाहेरचे गाव लोक आमदार सातपुते, माझे आमदार सातपुते बाजूने बोलतात. मी एका गावात नेहमी 2-3 पार्टी असतात, इथंही हेच प्रकार आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आता हा लढा नेमका
राष्ट्रवादी पुढे कसा नेणार, कारण ह्याच गावातनं आणखीन 10 कार्यकर्ते उभारलेत आणि ते म्हणतात की झालेलं मतदान योग्य आहे आणि आम्ही लीड दिले राम सातपुतेंना, होय, कारण त्यांनी विकास केलाय. त्यामुळे आता याला काउंटर कसं करणार समोरची पार्टी, उत्तम जानकर, हेच पाहायचं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, मार्केटवाडी, माळशिरस. ज्या मार्केटवाडी गावातनं ईएमआय विरोधातली एक पहिली थिंगी पडली, त्याच गावात मात्र एक दुसराही आमदारांचा गट आहे, माझ्या आमदारांचा, राम सातपुतेचा. त्यांचं म्हणणं आहे की ईएमआयवर झालेलं मतदान अगदी योग्य आहे आणि त्यात कुठलीही गडबडी झालेली नाही आणि आता जे गावात सुरू आहे ते फक्त स्टंटबाजी सुरू आहे. बरोबर? हा, बरोबर आहे. हे गावातील एक पुढाऱ्यांनी म्हणून स्टंटबाजी केलेलं आहे. गावातून 1003चं मतदान खरोखर रामभाऊ सातपुतेंना पडलेलं आहे. गावात 21 कोटी 89 लाख रुपयांचा निधी रामभाऊ सातपुतेने इथे दिलेला आहे गावामध्ये. कुठं काय काय केलं? इथं वशामारुती मंदिर आहे, तिथे 7 कोटी रुपयांचं दिलेलं आहे. रस्त्यांचे सगळे कामं झालेले आहेत. लाईट दिव्या बघा तुम्ही, सगळे जाहीर हिशोब मागितलाय तिथले समोर. हो, जाहीर निषेध. इथं बॅनर लावलेला आहे, कामाचा बॅनर लावलेला या आहे. ठिकाणी बॅनर पूर्ण लावलेला आहे आणि पूर्ण यंग जनरेशन हे रामभाऊ सातपुतेच्या पाठीमागे आहे, हे लक्षात ठेवायचं. पूर्ण यंग जनरेशन. आणि सांगतो ह्या गावातल्या पोटर्सनी एवढं पण माहिती नाही की ह्या गावामध्ये एक RSSचा ग्रुप आहे, तो मोठ्या प्रमाणामध्ये काम करतो. हे त्या गावातल्या पोटर्सनी माहिती पण नाही. हे मोठ्या पोटर्सनी लक्षात घ्यायचं. ह्याच गावचा मी इथलंच आहे, प्राध्यापक आहे ह्याच गावचा, हे लक्षात ठेवायचं. हे जे काय चाललंय मग ते हे सर्व चुकीचं चाललेलं आहे. ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही, फक्त स्टंटबाजी आहे. पुढाऱ्यांनी 4 रुपये आणलेले ते फक्त दाखवायचे आणि जे ह्याला अपयश मिळालेलं आहे राज्यसभेला, विधानसभेला, हा, ते फक्त स्टंटबाजी आहे. ह्याला फक्त यश नाही भेटलं म्हणून त्यांचं सगळं चाललेलं आहे. काय ईव्हीएम मशीन जर खराब असती तर मागच्या 6 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आलेले आहेत. त्यातलेच एक माड्याचे खासदार आहेत, त्यांना त्यावेळेस lead होतं. 1.25 लाखाचं लीड मिळालं आहे. माळशिरस ह्या तालुक्यात गावातून किती लीड होतं तेव्हा? ह्या गावातून लीड होतं त्यांना. मग आता कसं काय नाही lead? आता नाही ना, आता रामभाऊंच्या पाठीमागे आम्ही गेलेलो आहे. रामभाऊंची कामं झालेली आहेत मार्केटवाडी गावामध्ये. 21.89 लाख रुपयाची मार्केटवाडी गावामध्ये कामं झालेली आहेत आणि ह्यांना कामामुळं मतदान झालेलं आहे रामभाऊ सातपुते यांना, आणि ह्यांना मतदान कमी झालेलं आहे म्हणून यांनी काहीतरी टंटबाजी करण्यासाठी यांनी एवढं हे केलेलं आहे. या मार्केटवाडी गावातून जवळ 4 ऑपरेशन मोठे 5 लाखाच्या पुढचे असे इथून रामभाऊ सातपुतेंनी केलेले आहेत. त्यामुळे पूर्ण गाव जे आहे आणि इतर विकास रामभाऊ सातपुतेंनी इथं केलेला आहे. हा तुम्ही बघता, हा रस्ता सुद्धा त्यांनी केलेला आहे. पूर्ण डांबरीचा रस्ता सगळं पूर्ण त्यांनी रामभाऊ सातपुतेंनी दिलेला आहे. मग हे समोरची पार्टी मध्ये नाही, सगळं बोगस आहे. सगळं त्यांचं चुकीचं आहे. अहो, किती आहे ते फक्त 4-5 फुटर आहेत गावातल्या आमच्या, एवढं फक्त हे सगळं चुकीचं आहे. ना सगळे टोटल बाहेरचे लोक आहेत इथं. एकही गावातला माणूस नाही. 6-7 गावले, सगळे गावले आहे. इथली सगळी टोटल जी आहे ती सगळी बाहेरचे लोक आहेत. आता ही जी लोक आहेत ती ह्यात बसलेल्यांचे आधार कार्ड फक्त चेक करा, मग कुठले ते तुम्हाला समजतं. तुमच्यापाशी ऑन रेकॉर्ड आहे, ती व्हिडिओ आहेत. ही गावातील लोक मला एक सांगा, हे गाव म्हणजे हा जो पश्चिम भाग आहे माळशिरसचा, माझ्या हा सगळं मोहिते पाटलांच्या विरोधात राहिलेला आहे सातत्याने. पहिले सुभाष पाटील असतील, नंतर उत्तमराव जानकर असतील, पण आता हेच जानकर मोहिते पाटलांकडे गेल्यामुळे तुम्ही त्यांच्या विरोधात मतदान केलं असं काय का? ऐका की आता विषय काय झालेला आहे, ह्यापूर्वी एवढा कधीच ह्या माळशिरसच्या पश्चिम भागाने एवढा कधीच विकास पाहिलेला नाही. आणि ह्या 5 वर्षात जे रामभाऊ सातपुतेने कामं केली, आज ज्या भागात उत्तम जानकर साहेबांना लीड होतं त्यात पूर्ण लीड हे सातपुतेंना पडलंय. म्हणजे पूर्ण हे धनगर समाजाची गाव आहे ती, तरी सुद्धा त्यांनी दुखणं तेच आहे ना आमदारांचं. मी धनगर असून माझं मतदान सातपुतेंना कसं गेलं? ऐका ऐका जातीवर आम्ही नाही मतदान केलं. विकासावर मतदान झालं, जातीवर मग नाही त्यांना आक्षेप काय? काय आता त्यांचीच त्यांना माहिती आहे. आक्षेप घ्यायचा म्हणजे त्यांना काय आता हे कमी पडले म्हणून आक्षेप घेते ते, असं नाही. आम्ही स्वतः उद्या बॅलेटवर झालं तुमची काय? तरी सुद्धा आमची तयारी आहे. आम्ही एवढं ओपन माईकवर बोलतोय, आम्ही धनगर समाजाचा आहे तरी ओपन माईकवर बोलतोय. आणि हे आतला कुठलाच धनगर समाज व्यतिरिक्त नाही कोण माणूस. गाव दाखवत अख्खं गावच